राम राम विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना जय हरी. समास नावाचं प्रकरण आज आपल्याला शिकायचंय. सम अधिक आस या संस्कृत धातूपासून समास शब्द तयार झाला. कशापासून गुरुजी? सम अधिक काय आस बरोबर काय समास. समास 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 म्हणजे काय तर सम अधिक आस बरोबर समास या संस्कृत धातूपासून समास शब्द तयार झाला. समास काय करतो? जोडण्याचं काम करतो. मग काय घडणार आहे? दोन वेगवेगळे शब्द, दोन वेगवेगळे दोन वेगवेगळे शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द त्याला म्हणतात सामासिक शब्द. म्हणजे काय? या ठिकाणी समजा आपण पुरण घालून तयार केलेली पोळी, पुरणपोळी, 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 पुरण वेगळं पोळी वेगळी दोन्ही एकत्र आल्याने एक शब्द तयार झाला पुरणपोळी. कोणता शब्द तयार झाला? पुरणपोळी. पुरण घालून तयार केलेली पोळी तिचं नाव झालं तयार पुरण 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 पुरणपोळी. काय तयार झालंय? पुरणपोळी. मग लक्षात घ्या बाळांनो, आता हा जोडला शब्द, जोडला शब्द पुरणपोळी जोडला शब्द तयार झाला जोड शब्द. काय तयार झाला? जोड शब्द. आणि यालाच म्हणतात सामासिक शब्द. सामासिक. कोणता शब्द आहे? सामासिक शब्द. दोन वेगवेगळे शब्द एकत्र येऊन तयार झालेले शब्दाला काय म्हणतात? सामासिक शब्द. मग काय घडतं बाळांनो? लक्षात घ्या, समासामध्ये हेच घडणार आहे. काय? दोन वेगवेगळे पद एकत्र येणार आहे आणि एक पद तयार होणार आहे. दोन वेगवेगळे शब्द एकत्र येऊन एक शब्द तयार होणे त्यालाच म्हणतात समास. समास काय करतो बाळांनो? लक्षात घ्या, समास जोडण्याचं काम करतो. समास म्हणजे काटकसर करायचं काम करतो. समास म्हणजे काय? मधले प्रत्यय काढून टाकतो, मधले शब्द गाळून टाकतो. शब्दाची काटकसर करणे म्हणजे समास. कर्ता कर्म काय म्हटलं या ठिकाणी? लक्षात घ्या, समास. समास या ठिकाणी समास म्हणजे दोन भिन्न शब्द एकत्र येणे आणि एक शब्द तयार होणे याला म्हणतात समास. म्हणजे समासामध्ये घडतं काय? स्वतंत्र अर्थाचे दोन शब्द, स्वतंत्र अर्थाचे दोन शब्द एकत्र येऊन पुन्हा एक शब्द तयार होतो त्याला म्हणायचं सामासिक शब्द. मग आता हे जे पद एकत्र येतात, हे एक पद आणि हे एक पद, या पदांच्या महत्वावरती पहिले पद महत्वाचे की दुसरे पद महत्वाचे, दोन किंवा तीन पद पण एकत्र येऊन एक पद तयार होऊ शकतं. मग आता या ठिकाणी काय म्हटलं? ज्या ठिकाणी पहिले पद अधिक दुसरे पद बरोबर तयार होणार एक पद. मग या पदांच्या महत्वानुसार काय? या पदांच्या महत्वानुसार समासाचे प्रकार पाडले. जर समजा एकत्र येणारे जे पद आहे ते एकत्र येऊन या ठिकाणी एक शब्द तयार झाला, दोन्ही मिळून काय? एकच शब्द तयार झाला. मग एकत्र येणाऱ्या शब्दापैकी पहिले पद महत्वाचे आहे का दुसरे पद महत्वाचे आहे त्याच्यानुसार समासाचे चार प्रकार पाडले. किती प्रकार पाडले? चार. म्हणजे जे एकत्र येणारे पद आहे, पोळपाट पोळीसाठी, पोळीसाठी पोळ्या तयार करण्यासाठी असलेला पाट त्याचं नाव काय? पोळपाट. पोळपाट, पोळपाट हे जे दोन पद एकत्र आले ना, या पदामध्ये नेमकं कोणतं पद महत्वाचं आहे? अरे कोणता एक नंबरचा शब्द महत्वाचा आहे का दोन नंबरचा शब्द महत्वाचा आहे? एक नंबरचा महत्वाचा आहे का दोन नंबरचा महत्वाचा आहे त्याच्यानुसार काय प्रकार पडले? चार. पहिला प्रकार काय पडला? लक्षात घ्या, पहिल्या प्रकाराचं नाव ठेवलं
अव्ययी भाव समास. अव्ययी भाव म्हणजे लक्षात घ्या, आपण अव्यय शिकलो आधीच. आपल्याकडे 4 अव्यय: क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय. क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. किती अव्यय बाळांनो आपल्याकडे? 4 अव्यय. त्या अव्ययाचा संबंध याच्याशी आलेला आहे. म्हणजे काय? समास हे नवीन नसून शब्दाच्या जातीचं एकत्रीकरण येते. कशाचं? शब्दाच्या जातीचं एकत्रीकरण. आता अव्ययी भाव समास काय सांगितलं? हे अव्ययी भाव समास. यामध्ये कशाचा भाव दडलेला आहे? यामध्ये अव्ययाचा भाव दडलेला आहे. कशाचा भाव? अव्ययाचा भाव. म्हणजे यामध्ये येणारा शब्द अव्ययाचं काम करणार, म्हणून याचं नाव ठेवलं अव्ययी भाव समास. यामध्ये जे 2 पद एकत्र येतात बाळांनो, त्या पदापैकी जे 2 पद एकत्र येतात त्या पदापैकी पहिले पद महत्वाचे असते. कितवे पद? पहिले पद. म्हणून याचं नाव काय ठेवलं? प्रथम पद. कोणते पद महत्वाचे? प्रथम पद. प्रधान समास. प्रधान समास. प्रधान पद, प्रथम पद, प्रधान समास. कोणते पद? पहिले पद महत्वाचे असते, म्हणून त्याचं नाव ठेवलं प्रथम पद प्रधान समास. दुसरा प्रकार पाडला, त्याचं नाव ठेवलं तत्पुरुष. कोणता पुरुष? तत्पुरुष समास. तत्पुरुष. बघा आता तत्पुरुष समासामध्ये काय घडतं बाळांनो? तत्पुरुष समासामध्ये जे 2 पद एकत्र येतात त्या पदापैकी दुसरे पद महत्वाचे असते. कितवे पद? दुसरे पद. म्हणून याला म्हटलं दुसरं नाव द्वितीय. द्वितीय पद प्रधान समास. द्वितीय पद प्रधान समास. द्वितीय पद प्रधान समास. कोणत्या समासाचं नाव आहे? या समासाचं नाव आहे कोणत्या? तत्पुरुष समासाचं नाव काय? द्वितीय पद प्रधान समास. या समासाचे किती प्रकार पाडलेले? 7 प्रकार पाडले. 7. एक एक शिकायचे आपल्याला. चला तिसरा प्रकार पाडला. कोणाचा? समासाचा. काय नाव ठेवलं त्याचं? द्वंद्व समास. कोणता समास? द्वंद्व समास. कशाला म्हणतात द्वंद्व समास? ज्यामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात. दोन्ही पद? हो. मग त्याला म्हणलंय उभय. उभय पद प्रधान समास. उभय पद प्रधान समास. दोन्ही पद महत्वाचे, त्याला म्हटलं उभय पद प्रधान समास. आणि चौथा प्रकार पाडला, त्याचं नाव ठेवलं बहु. बहु. काय? बहुव्रीही. कोणती व्रीही? बहुव्रीही समास. यामध्ये काय बाळांनो? यामध्ये काय? बहुव्रीही समासामध्ये तिसरेच पद महत्वाचे असते. म्हणजे काय? अन्य पद. अन्य पद प्रधान समास. अन्य पद प्रधान समास. बघा जे पद एकत्र येतात बाळांनो, यामध्ये पहिले पद महत्वाचे असते, यामध्ये दुसरे पद महत्वाचे असते, यामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात आणि या दोन्ही पद महत्वाचे नसून तिसरेच पद महत्वाचे असते. अशी झाली ही संरचना. याचे किती प्रकार? एकही नाही. याचे किती प्रकार? 7 प्रकार. याचे किती प्रकार? 2 प्रकार, 3 प्रकार. आणि याचे किती प्रकार? 4 प्रकार. असे एक 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 आपल्याला शिकायचे. तर चला मग आता आपण पहिल्या प्रकाराकडे जाऊ. त्याचं नाव काय? अव्ययी भाव. म्हणजेच काय? प्रथम पद प्रधान समास. चला अव्ययी. अव्ययी काय गुरुजी? अव्ययी भाव समास. अव्ययी भाव. अव्ययी भाव समासाचं नाव काय? लक्षात घ्या. पहिले पद महत्वाचे असते म्हणून त्याला म्हटलं प्रथम पद प्रधान समास. बाळांनो समजून चला. डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. समजून घ्या, समजून घ्या. धन 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 समजून घ्या. पटपट या. वही पेन काढा. आयुष्यभरामध्ये आयुष्य म्हटलं त्याला. काय? आयुष्य. आयुष्य. आयुष्यभर. कोणतं भर? आयुष्यभर लक्षात ठेवायचा. अव्ययी भाव समास.
कधीच चुकणार नाही, कधीच. कसं गुरुजी? धन 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 कसं? हां, काय लक्षात ठेवा बाळांनो, अव्ययीभाव समासामध्ये येणारा शब्द अव्ययाचं काम करतो. कोणत्या अव्ययाचं? क्रियाविशेषण अव्यय. कोणता अव्यय? क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतो म्हणून त्याचं नाव ठेवलं अव्ययीभाव समास. म्हणजे यामध्ये येणारा शब्द कशाचं काम करणार आहे? अव्ययीभाव समासाचं काम करणार आहे. कशाचं काम करणार आहे? तो क्रियाविशेषणाचं काम करणार आहे. अव्ययीभाव समासामध्ये आलेला शब्द क्रियाविशेषणाचं काम करतो आणि क्रियाविशेषणाचं काम करतो म्हणून त्याचं नाव ठेवलेलं आहे अव्ययीभाव समास. लक्षात आलंय का काय नाव ठेवलं? तर यामध्ये जे दोन पद एकत्र येतात त्यामध्ये पहिले कोणते? पहिले. कोणते पद? पहिले पद. प्रथम पद. कोणते पद? प्रथम पद महत्वाचे असते. प्रथम पद महत्वाचे असते. कोणत्या समासामध्ये? अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते, क्रियाविशेषणाचे काम करते. आलं का लक्षात? काय लक्षात आलं? यामध्ये येणारा शब्द क्रियाविशेषणाचं काम करतो आणि पहिले पद महत्वाचे असते म्हणून प्रथम पद महत्वाचे असते म्हणून त्याचं नाव काय ठेवलेलं आहे? प्रथम पद प्रधान समास. चला आता लक्षात ठेवायचं काय? यामध्ये बाळांनो तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. काय? या तीन वाक्यामध्ये संपूर्ण अव्ययीभाव समास मला समजतो. आता लक्षात घ्या, सामासिक शब्द म्हणजे काय? सामासिक शब्द कसा तयार झाला ते सांगतो आधी. बघा आता आपण काय म्हटलं, हा काय कोणता शब्द आहे? समास शब्द आहे. या समास शब्दाला काय लावलं रे? इक प्रत्यय लावलं. कोणतं प्रत्यय? इक. मग इक प्रत्यय लागत असताना काय सांगतं? मी ज्याला ज्याला लागतो त्याच्या पहिल्या अक्षरात वाढ करावी लागते. म्हणजे स असेल तर सा करावा लागतो. सा झालं, हा मा खाली आला, सामा झालं. आता हे ई स ला जाऊन भेटलं त्याचं शी तयार झालं आणि हे क तयार झालं सामासिक. मग सामासिक शब्द म्हणजे काय? दोन वेगवेगळे शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द, त्याचं नाव काय? सामासिक शब्द. म्हणजे कसं? आपण म्हटलं काय? तोंड पाठ. काय म्हटलं आपण? तोंड पाठ. लक्षात घ्या, तोंड पाठ. तोंडाने पाठ, तोंडाने पाठ. प्रत्यय काढून टाकण्याचं काम करतं हे कोण? समास. मधले शब्द काढून टाकण्याचं काम करतो कोण? समास. तोंडाने पाठ न म्हणता आपण काय म्हणतो? तोंड पाठ. काय म्हणतो? तोंड पाठ. मग अशा ठिकाणी लक्षात घ्यायचं, याला म्हणायचं सामासिक शब्द. कशाला? तोंड पाठला. आणि याचा आपल्याला काय करायचं आहे? विग्रह करायचा. विग्रह करणे म्हणजे काय? विग्रह करणे म्हणजे सामासिक शब्दाचं कमीत कमी शब्दात स्पष्टीकरण देणे. कमीत कमी शब्दात स्पष्टीकरण म्हणजेच काय? विग्रह. लक्षात घ्या, सामासिक शब्दाचं कमीत कमी शब्दात स्पष्टीकरण देणे त्याला काय म्हणतात? विग्रह. काय म्हणतात? विग्रह म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या, सामासिक म्हणजे एकत्र आलेला शब्द आणि विग्रह म्हणजे त्याचं कमीत कमी शब्दात केलेलं स्पष्टीकरण म्हणजे विग्रह. मग आता लक्षात घ्या, सामासिक शब्द आपल्याला पाहायचा आहे. अव्ययीभाव समासामध्ये काय काय घडतं? अव्ययीभाव समासामध्ये आ यथा प्रति, आ यथा प्रति ही संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून, कोणती? संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून. कोणत्या भाषेतील? संस्कृत भाषेतील. काय? उपसर्ग. उपसर्ग लागून तयार झालेले उदाहरण कशाचे असते? अव्ययीभाव समासाचे असते बाळांनो. काय म्हटलं? आ यथा प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेला शब्द. आ यथा प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेला शब्द. आ यथा प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून
तयार झालेला शब्द, तयार झालेला शब्द, झालेला शब्द कशाचं उदाहरण असतो? आ यथा प्रती. आता उपसर्ग लागणे म्हणजे काय? उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला जोडली जाणारी अक्षरे. आपण म्हटलं मी काय, मी काय म्हटलं? आम्ही हार, हार आणला, काय आणला? हार, आणि त्याच्या पुढे लावलं उप. आता उप हे काय? उपसर्ग आहे. काय? उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला जोडली जाणारी अक्षरे म्हणजे काय? शब्दाच्या शेवटी नाही, शब्दाच्या सुरुवातीला, शब्दाच्या सुरुवातीला जोडली जाणारी अक्षरे म्हणजे काय? उपसर्ग. आणि शेवटी जोडली जातात त्यांना काय म्हणतात? प्रत्यय म्हणतात. मग गुरुजी चला आता धन धन सांगा. धन 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 धन. ऐका हो ऐका. आ यथा प्रती ही संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेली शब्द कशाची उदाहरणे असतात? अव्ययीभाव समासाची. गुरुजी दुसरा, हर बर दर बिन बेला गैरवी. हर बर दर, हर बर दर बिन बेला, बेला गैर, गैर बे. हर बर दर बिन बेला गैरवे. 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 ही फारसी, काय म्हटलंय? फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेला, ही फारसी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कशाचं उदाहरण असतो? अरे तो अव्ययीभाव समासाचं उदाहरण असतो. म्हणजे ज्या शब्दाची सुरुवात हर बर दर बिन बेला गैर बे याने झालेली असेल तर समजून चालायचं काय? अरे हे तर क्रिया विशेषण नाही, हे तर अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. कळू नाही राहिलं? ऐका. आणि गुरुजी पुढे सांगा अजून, आणखी सांगा आणखी. चला बाळांनो मग काय? मराठी शब्दाची द्विरुक्ती, मराठी शब्दाची, शब्दांची काय? द्विरुक्ती. मराठी शब्दांची द्विरुक्ती होऊन तयार झालेला शब्द, तयार झालेला, 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 झालेला शब्द कशाचं उदाहरण असतो? अव्ययीभाव समासाचं उदाहरण असतो. बाळांनो लक्षात घ्या, 3 वाक्य लक्षात ठेवायचे. आ यथा प्रती, हर बर दर बिन बेला गैरवे आणि मराठी शब्दाची द्विरुक्ती. हे 3 वाक्य लक्षात ठेवले ना, आयुष्यभरामध्ये अव्ययीभाव समास कधीही चुकणार नाही. काय? आ यथा प्रती. आ यथा प्रती ही संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कशाचं उदाहरण असतो? अव्ययीभाव समासाचं. हर बर दर बिन बेला गैर बे. हर बर दर, हर बर दर बिन बेला गैर बे. हर बर दर बिन बेला गैर बे. हा, हे पाठच करायचं, गाणंच तयार करायचं याचं. हर बर दर बिन बेला गैर बे ही फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कशाचं उदाहरण असतो? अव्ययीभाव समासाचं. मराठी शब्दांची द्विरुक्ती होऊन तयार झालेला शब्द पानोपानी, गल्लो गल्ली, क्षणोक्षणी, दारोदारी. हा, मराठी शब्दाची काय? द्विरुक्ती होणे म्हणजे तो शब्द पुन्हा येणे. लक्षात येतंय का? आता लक्षात घ्या. आता आपण अव्ययीभाव समासाचे काही उदाहरणं बघू. चला पाहुणे मंडळ, तुम्ही बारीक होऊन एका कोपऱ्यात बसा. हे 3 वाक्य दिसली पाहिजे. आता हे तर तुम्ही झेरॉक्स काढून घेतले असेल, स्टॉप करून लिहून घेतला असेल ना, म्हणजे झेरॉक्सच काढणे. चला बाळांनो, आता सामासिक शब्द आहे. आ यथा प्रती संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेला शब्द आ यथा प्रती. चला आता आ यथा आणि प्रती हे कोणते? संस्कृत उपसर्ग आहे. कोणते? संस्कृत उपसर्ग. म्हणजे काय बाळांनो, या ठिकाणी लक्षात घ्या. काय लक्षात ठेवायचं गुरुजी? ज्या शब्दाची सुरुवात आ यथा प्रती या अक्षराने झालेली असेल समजून चालायचं. हा समास कोणता असणार? हा शब्द कोणत्या समासात जाणार आहे?
हा अवयभाव समासामध्ये जाणार आहे. आपण म्हटलं काय सामासिक शब्द, सामासिक सामासिक शब्द आणि त्याचा इकडं काय विग्रह. विग्रह म्हणजे स्पष्टीकरण देणे कोणाचं सामासिक शब्दाचं. आता या ठिकाणी आचा अर्थ काय आहे पर्यंत. हा आता बघा सामासिक शब्द घेतला आपण आमरण, आमरण मरेपर्यंत हा झाला त्याचा विग्रह. मरेपर्यंत आमरण मरेपर्यंत. लक्षात घ्या कशाने सुरुवात झाली रे या ठिकाणी आने सुरुवात झाली. मग आने सुरू होणारा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण असतो. कोणत्या समासाचं अवयभाव समासाचं. आकंठ काय म्हटलं आपण आकंठ कंठापर्यंत, कंठापर्यंत आकंठ कंठापर्यंत. आजीव जीव असेपर्यंत. आकर्ण कर्ण म्हणजे कानापर्यंत. आकर्ण अकर्ण म्हणजे काय कानापर्यंत, कानापर्यंत. आसे तू हिमाचल, आसे तू हिमाचल म्हणजे काय सेतू पासून हिमालयापर्यंत. कळतं का आसे तू हिमाचल. आसे तू हिमाचल, आसे तू हिमालय हिमाचल. सेतूपासून हिमालयापर्यंत असा त्याचा अर्थ आहे बाळांनो. लक्षात घ्या ज्या शब्दाची सुरुवात आ या उपसर्गाने झाली समजून चालायचं काय गुरुजी हे हा आहे अवयभाव समास. दुसरा उपसर्ग काय आहे गुरुजी यथा प्रति. याला काही नाव आहे का गुरुजी दुसरं यस यस यस. कोणते उपसर्ग आहे संस्कृत उपसर्ग आहे. कोणते संस्कृत. मग याला म्हणा संस्कृत अवयभाव समास. संस्कृत हो संस्कृत अवयभाव समास. प्रकार पाडले त्याचे पण गरज नसताना पाडले. हा कोणते उपसर्ग संस्कृत. मग यालाच काय म्हणा संस्कृत अवयभाव समास. मग यथा यथा न्याय न्यायाप्रमाणे. यथाशक्ती शक्तीप्रमाणे. काय सुरू झालं आता बघा यथा हळूहळू. हा यथा शक्ती. यथाशक्ती म्हणजे काय शक्तीप्रमाणे. शक्तीप्रमाणे हो. यथा न्याय यथा न्याय. यथा न्याय न्यायाप्रमाणे. न्यायाप्रमाणे. आ यथाप्रतीने सुरू झालं. आ यथाप्रती आ यथाप्रती ने सुरुवात झाली समजून चालायचं कोणता समास आहे हा तर अवयभाव समास आहे. त्याच्यामध्ये उपसर्ग कोणत्या भाषेतली आहे संस्कृत. मग संस्कृत अवयभाव समास तुम्ही त्याला म्हणू शकता. हा यथामती यथामती मतीप्रमाणे. यथामती मतीप्रमाणे. मतीप्रमाणे. ज्या ज्या शब्दाची सुरुवात आहे यथाप्रतीने होणार त्याचा समास कोणता मानायचा अवयभाव समास. आणि काय म्हटलं अजून प्रति प्रतिक्षण. प्रत्येक क्षणाला. हा इथं काय म्हटलं प्रतिक्षण प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला. काय म्हटलं प्रत्येक प्रत्येक क्षणाला. प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला. प्रतिदिन प्रत्येक दिनी. प्रतिदिन म्हटलं प्रत्येक दिवशी. प्रतिदिन प्रतिदिन प्रत्येक दिवशी. प्रत्येक दिवशी. आता लक्षात घ्या बाळांनो काय घडलं या ठिकाणी आ यथा प्रति. आ यथा प्रतीने प्रतीने सुरू झाला. आ यथा प्रति या उपसर्गाने सुरू झालेला शब्द कोणत्या समासाचं उदाहरण असतो अवयभाव समास. आ यथा प्रति संस्कृत
आ यथा प्रती या प्रत्ययाने या उपसर्गाने सुरू झालेला शब्द अवयभाव समासाचं उदाहरण असतो. हे कोणते उपसर्ग आहे? हे संस्कृत उपसर्ग आहे, म्हणून त्याला म्हणा संस्कृत अवयभाव समास. किती वाक्य होते बाळांनो आपले? 3 वाक्य होते. त्यातलं पहिलं वाक्य झालं. काय होतं पहिलं वाक्य? आ यथा प्रती हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणत्या समासाचं उदाहरण असतो? अवयभाव समासाचं. मग त्याची उदाहरणं पाहिली आपण. आता दुसरं वाक्य काय होतं गुरुजी? हर बर दर बिन बेला गैर बे. 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 कोणती उपसर्ग आहे रे? उपसर्ग कोणते? फारसी. उपसर्ग फारसी. आता लक्षात घ्या, ही फारसी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणत्या समासाचं उदाहरण असणार? अव्ययभाव समास. मग कोणत्या भाषा? इथं लक्षात घ्या, फारसी उपसर्ग आहे ना, म्हणून याला यावनी अवयभाव समास म्हणतात. कोणता? यावनी. नवीन नवीन नाव आहे बरं का मुलांनो. हा, अवयभाव समासातही प्रकार पाडले, 4 प्रकार पाडले त्यांनी. आपण कधी पाहिले नव्हते का? हा, यावनी अवयभाव समास. यावनी अवयभाव समास. चला बाळांनो लक्षात घ्या, हर बर दर बिन बेला गैर बे फारसी उपसर्ग लागले म्हणून त्याचं नाव ठेवलं आवनी. यावनी नाही, यावनी अवयभाव समास म्हटलं. मग हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी. हर घडी सामासिक शब्द घ्या. काय? सामासिक शब्द कोणता गुरुजी? हर घडी बदल रही है रूप जिंदगी. हर घडी म्हणजे काय? प्रत्येक घडीला, प्रत्येक क्षणाला याचा विग्रह. काय गुरुजी? विग्रह म्हणजे दिलेल्या शब्दाचं कमीत कमी शब्दामध्ये काय करणे, स्पष्टीकरण देणे. हर घडी प्रत्येक घडीला. काय म्हटलं? प्रत्येक घडीला. हा, हर घडी प्रत्येक घडीला. बर हुकुमाप्रमाणे. बर हुकुमाप्रमाणे. चला, हर दर रोज. प्रत्येक दिवशी. रोज प्रत्येक दिवशी. चला पुढं काय? बिनधोक. बिनडोक नाही बर का. बिनधोक म्हटलंय. धोक्याशिवाय. काही धोका नाही तिथं, जा. धोक्याशिवाय याला म्हणतात विग्रह. सामासिक शब्दाचं कमीत कमी शब्दात केलेलं स्पष्टीकरण म्हणजे काय असतं बाळांनो? विग्रह असतो. आता बेलाशक म्हणजे काय? बेलाशक म्हणजे काय? शंकेशिवाय. बेलाशक शंकेशिवाय. बेलाशक शंकेशिवाय. चला बाळांनो, गैरहजर. हजरी शिवाय. हजरी शिवाय. चला, सामासिक शब्दाचं या ठिकाणी काय केलं बाळांनो? आपण स्पष्टीकरण केलं. हे कोणत्या उपसर्ग आहे बाळांनो? गुरुजी, हे कोणते उपसर्ग आहे? हे फारसी उपसर्ग आहे. कोणते उपसर्ग आहे? फारसी उपसर्ग लागले म्हणून याचं नाव, या अवयभाव समासाचं नाव ठेवलं यावनी अवयभाव समास. हा, म्हणजे काय गुरुजी? अवयभाव समासामध्येच हो पहिले उपसर्ग कसे होते? संस्कृतचे, म्हणून त्याला म्हणलं संस्कृत अवयभाव समास. याला काय म्हणलं? यावनी अवयभाव समास. मग गुरुजी पुढचं काय? पुढचं वाक्य काय दिलं होतं आपण?
मराठी शब्दाची द्विरुक्ती. मग काय म्हणाल त्याला, मराठी अवयभाव समास. हा, आता याच्यामध्ये लक्षात घ्या, यामध्ये काही प्रत्यय फारसी पण आहे, काही अरबी पण आहे. काय फारसी पण आहे, अरबी पण आहे. हो, काही 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 फारसी आहे, काही फारसी आणि काही अरबी. मग दोन्ही आहे. मग याला संकीर्ण काय म्हणावं लागेल, संकीर्ण आहे ना, मिश्र म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल, मिश्र. संकीर्ण म्हणजेच मिश्र नका म्हणू, काय म्हणा, संकीर्ण. संकीर्ण अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास कोणता, संकीर्ण. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं, संकीर्णामध्ये काय आहे, दर हर बिन. दर हर बिन जे इकडं आहे म्हणजे ते दोन्ही मध्ये, म्हणजे तिसरा प्रकार पाडला कशाचा, अवयभाव समासाचा. म्हणजे याला कठीण नका करू बाळांनो, कठीण करायची गरज नाही. तीनच वाक्य, आयता प्रति संस्कृत उपसर्ग, हरभरदर बिन बेला गैर बे फारसी उपसर्ग आणि मराठी शब्दाची द्विरुक्ती. तीनच वाक्य, ताण घ्यायचा नाही. पहिल्या वाक्याला म्हणायचं संस्कृत अवयभाव समास, दुसऱ्याला म्हणायचं यावणी आणि तिसऱ्याला दोही मिक्स राहतात, मिश्र म्हणून त्याला म्हणायचं संकीर्ण. आणि चौथं वाक्य काय आहे, चौथं वाक्य काय सांगितलं बाळांनो आपण, गुरुजी सांगा चौथं वाक्य. चला चौथं वाक्य काय सांगितलं, हां घ्या चौथं वाक्य, मराठी. मराठी तिसरं वाक्य काय, मराठी. मराठी शब्दांची 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 काय, द्विरुक्ती. द्विरुक्ती द्विरुक्ती, शाबास. मराठी शब्दाची द्विरुक्ती होऊन तयार झालेला शब्द. मग गुरुजी सांगा पटापट, सामासिक शब्द. चला गड्यांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजीची. हा काय म्हटलं गुरुजी, सामासिक शब्द, घरोघरी. घरोघरी आणि विग्रह काय करणार गुरुजी मग त्याचा, सांगा तुम्हीच काय करायचं तर. घरोघरी, दारोदारी, गल्लोगल्ली, क्षणोक्षणी विग्रह करा त्याचा. घरोघरी, प्रत्येक घरी. प्रत्येक घरी, हो, घरोघरी, प्रत्येक घरी. दारोदारी, 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 प्रत्येक दारी. दारोदारी, प्रत्येक दारी. दारोदारी, प्रत्येक दारी. घरोघरी, प्रत्येक घरी. लक्षात घ्या बाळांनो, क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला. पानोपानी, प्रत्येक पानात. पावलोपावली, प्रत्येक पावलाला. क्षणोक्षणी, क्षणोक्षणी मला तुझी आठवण येते. क्षणोक्षणी, हा प्रत्येक क्षणाला मला तुझी आठवण येते. कुणाची, आईची. हा ज्या ठिकाणी अशी द्विरुक्ती, घरोघरी एकच शब्द पुन्हा येतो त्याची म्हणजे द्विरुक्ती होणे. घरोघरी, दारोदारी, गल्लोगल्ली, पानोपानी, क्षणोक्षणी, हा पावलोपावली, वारंवार एकच शब्द पुन्हा पुन्हा येणे, त्याला काय म्हणायचं, मराठी शब्दाची द्विरुक्ती होणे. आलं का लक्षात? काय तीनच वाक्य लक्षात ठेवा. गुरुजी याला काही नाव नाही का मग आता चौथं आहे ना, नाव द्या ना त्याला. काय, मराठी अवयभाव समास. हा काही नाही, नावात काही नाही, दिलं म्हणून दिलं. तीन वाक्य दिले, तीन नाव देऊन टाकले. आयताप्रती संस्कृत उपसर्ग म्हणून संस्कृत अवयभाव समास. हरभरदर बिनबेलागर घे फारसी उपसर्ग म्हणून यावणी अवयभाव समास. आणि दोहीचे काही प्रत्यय सारखे म्हणून संकीर्ण अवयभाव समास. आणि शेवट काय म्हटलं, मराठी शब्दाची द्विरुक्ती म्हणून मराठी अवयभाव समास. हरभरदर बिनबेला गेरवे, हरभरदर बिनबेला गेरवे, हा मराठी शब्दाची द्विरुक्ती. समजलं का? आणि या ठिकाणी लक्षात घ्या, अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. कोणती? नवीन दोन उपसर्ग तुमच्यासाठी घेऊन आलोय आपण. कोणते हो? एक नी आणि दुसरा आहे याव. नी आणि याव. नी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द निहे. निहे काय? संशय. निहित संशय. निहित शब्द
काय म्हटलंय? निःसंशय, निःशंक असे शब्द आले तर त्याला पण काय म्हणा? अवयभाव. यावत चंद्र दिवा करो, यावत चंद्र दिवा करो म्हणजे काय? चंद्र सूर्य असेपर्यंत, यावत जीव, जीव असेपर्यंत, यावत जीव, यावत जीव काय? जीव असेपर्यंत, जीव असेपर्यंत, असेपर्यंत. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायची. एक नी लागून निहे संशय, कोणताही संशय नाही. या ठिकाणी लक्षात घ्यायचं. कोणतं उपसर्ग नवीन आवलं लक्षात घ्यायचंय? एक नी आणि दुसरं याव. हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी भेटणार नाही, ते मी तुम्हाला सांगितलं. एक नी आणि दुसरं याव. अशा ठिकाणी असे उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणत्या समासाचं उदाहरण असतो? अव्ययीभाव समास, प्रथम पद प्रधान समास. यामध्ये येणारा शब्द क्रियाविशेषणाचं काम करतो. समजलं का? पहिला समास काय नाव होतं त्याचं? अव्ययीभाव समास. आले लक्षात? या ठिकाणी आपला अव्ययीभाव समास संपलेला आहे. पुढचा प्रकार पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.